मी सध्या उभी आहे दहिसरच्या टोल नाक्यावर। आपण बघतोय की हा टोल नाका गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणून हलवण्यात येणार आहे असं सांगण्यात येत होतं, मात्र अद्यापही हा टोल नाका हलवण्यात आलेला नाहीये। 8 तारखेची डेडलाईन होती, मात्र ही डेडलाईन आज या ठिकाणी जी आहे ती झालेली बघायला मिळत आहे। मात्र तरी देखील टोल नाका पूर्णपणे हलवण्यात आलेला नाहीये। हा टोल नाका या ठिकाणून हलवून अगदी पुढच्या दिशेला दहिसरच्या पुढे त्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र अद्यापही हा टोल नाका डेडलाईन होऊनही हलवण्यात आलेला नाहीये। यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते। त्यांनी आणखीन एक नवीन डेडलाईन दिलेली आहे। जर 13 नोव्हेंबरपर्यंत हा टोल नाका पूर्णपणे या ठिकाणून हलवण्यात आला नाही तर या ठिकाणी स्वतः या टोल नाक्यावर उतरून शिवसैनिक स्टाईलने उखडून टाकू अशा संदर्भात इशारा स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी येऊन दिलेला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे आता आणखीन एक डेडलाईन या ठिकाणी टोल नाक्याच्या निमित्तानं बघायला मिळते आहे। गेल्या काही दिवसांपासून या टोल नाक्या संदर्भात वेगवेगळे निर्णय होत होते, कारण ज्या पद्धतीचं खरं तर या ठिकाणी ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणात होतं त्याचा निश्चितच परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांना झालेला बघायला मिळतो। आणि अशामध्येच जर शासनानं परवानगी दिलेली आहे, प्रशासनानं परवानगी दिलेली आहे, मंत्र्यांची परवानगी आहे, तर मग टोल नाका का हलवला जात नाही असा सवाल देखील या निमित्तानं विचारण्यात येतोय। त्याचप्रमाणे नवीन डेडलाईन तरी या ठिकाणी जी आहे ती पाळली जाईल का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन रोहित सवैद ही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।